तर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता आजपासून पुढचे 2 दिवस भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे। संध्याकाळी 7 वाजता सर्व आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्र्यांसोबत जे.पी. नड्डा, फडणवीसांची बैठक होणार आहे। आगामी महापालिकेच्या रणनीती संदर्भात ही चर्चा होईल। 12 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाची सांगता होईल। अधिक माहिती घेऊया, सुनील दवांगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, अतिशय महत्त्वाची अशा स्वरूपाची ही बैठक म्हणावी लागेल, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, शिर्डीमध्ये जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे ते पार पडत आहे। आज सकाळी जे आहे ते सुजय विखे जे आहे ते नियोजन बैठकीतील ज्या समिती आहेत त्यांच्यासोबत सकाळी 9 साडेनऊच्या दरम्यान शिर्डीमध्ये बैठक घेणार आहे। खरं तर हे जे अधिवेशन आहे हे साईबाबा प्रसादालयाच्या नजीकचं जे शताब्दी मैदान आहे त्या ठिकाणी होणार आहे। 23 एकराचा हा पूर्ण परिसर आहे। या ठिकाणी 8 एकरावरती 3 शामियाने जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। तसेच 15,000ची प्रशस्त पार्किंग व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिर्डीतील जर सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे राहण्याची उत्तम व्यवस्था जी आहे ती पक्षाकडनं करण्यात आलेली आहे। विविध तारांकित हॉटेल असं आहेत, त्या ठिकाणी मंत्री असतील किंवा उच्च पदाधिकारी असतील यांची जी आहे ती राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था देखील अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आली आहे। आणि शिर्डी जी आहे सध्या भाजपमय झाल्याचं दिसून येत आहे। रस्त्यावरती ठिकठिकाणी जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे जे आहे फलक लावण्यात आलेले आहेत, झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आज जे आहे ते भारतीय जनता पक्षाची जी राज्यस्तरीय कोर कमिटीची बैठक जी आहे ती शिर्डीमध्ये पार पडणार आहे। आणि उद्या सकाळी जे आहे ते अधिवेशनाला राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जे आहेत ते या अधिवेशनाची सुरुवात करतील। आणि त्यानंतर दुपारनंतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा जे आहेत ते सुरुवातीला शनी शिंगणापूर या ठिकाणी शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे। आणि तिथून ते नंतर शिर्डीमध्ये आल्यानंतर जे पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। सध्या ज्या आगामी ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या आगामी निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमी हे जे अधिवेशन आहे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। आणि या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची देखील निवड होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। एकंदरीत जर बघितलं तर या अधिवेशनाची तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात केल्याची नियोजनाची सूत्र जी आहेत ते जलसंपदा मंत्री जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे। आणि त्यांचे जे पुत्र आहे सुजय विखे हे गेल्या 8 दिवसापासून शिर्डीमध्ये तळ ठोकून आहेत आणि विविध समित्या ज्या आहेत ते स्थापन करून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक कार्यप्रणाली राबवली जाते। शिर्डीमधील जे 2 मोठे तारांकित हॉटेल आहेत त्या हॉटेल्समध्ये या सगळे नियोजनाच्या बैठकी आणि जे मंत्री असतील त्यांच्यासोबतच्या ज्या बैठकी आहेत त्या पार पडणार आहे। ज्या ठिकाणी अधिवेशन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आली आहे। 3 मोठमोठे शामियाने आहेत, या ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 80/40चा जो मोठा मंच उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मंत्री असतील किंवा जे मोठे मोठे पदाधिकारी असतील, अमित शहा असतील किंवा जे.पी. नड्डा असतील यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर समोरच्या बाजूला जे पदाधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी संबोधित करण्यात आले। मोठ्या प्रमाणे VIP व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येते। एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यासाठी हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते। विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं आहे त्यासाठीचा महाविजय अधिवेशन म्हणून या अधिवेशनाकडे बघितलं जात आहे। आणि राज्यभरातून जे पदाधिकारी आहे आज सकाळपासून शिर्डीमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। दुपारी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल होणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे असतील तेही शिर्डीमध्ये दाखल होणार आहे। पक्षाचे सर्व पक्षाचे महत्त्वाचे नेते यावेळेला उपस्थित असतील। तुर्तास धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीसाठी।